अमेरिका, इराण, इस्रायलच्या युद्धामुळे भारतामध्ये गॅस पुरवठा कमी होत असल्याने कमर्शियल गॅस पुरवठा होत नसल्याने अनेक व्यापारी चिंतेत आहे। मी सध्या उभा आहे कल्याण येथील गुरुदेव हॉटेल परिसरामध्ये आणि आपण पाहिलं तर मुंबई पाठोपाठ कल्याणमध्ये देखील हॉटेल व्यावसायिकांना याचा नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागत आहे। कारण अवघे 2 दिवसाचा गॅस सिलेंडर कमर्शियल सिलेंडर जो आहे तो अनेक हॉटेल मालकाकडे व्यावसायिकाकडे आहेत। त्यामुळे 2 दिवसानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात हॉटेल जे आहेत ते बंद करण्याच्या कतारमध्ये राहणार आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर काही हॉटेल्स या ठिकाणी बंद करण्याच्याच बेतावरती आहेत। मात्र आपण पाहिलं तर कमर्शियल गॅस ज्या पद्धतीने बंद झालं तर अनेक हॉटेल व्यावसायिक जे आहेत त्यांना आपला व्यवसाय बंद करावा लागणार आहे। कारण या ठिकाणी हॉटेलमधलं जे जेवण असेल किंवा कुठल्याही ऑर्डर असेल ते बनवण्यासाठी कमर्शियल गॅसची या ठिकाणी गरज लागते आणि कमर्शियल गॅस हा पूर्णपणे शासनाने बंद केल्याने कुठेतरी हॉटेल व्यावसायिकावरती मोठ्या प्रमाणात अडचणीत येणार असून त्यांचा स्टाफ असेल किंवा त्यांच्याकडे काम करणारे कामगार असतील यांना पगार देणंही मुश्किल होईल की काय, अशा प्रकारची परिस्थिती आणि अशी चिंता हॉटेल व्यावसायिकांना लागलेली आहे। येत्या 2 दिवसामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये देखील मुंबई पाठोपाठ अनेक हॉटेल बंद होण्याच्या मार्गावरती असल्याची माहिती हॉटेल असोसिएशन व्यापारीकडनं देण्यात आलेली आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।